विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण 3 फेज मोटरची तपासणी यातला शेवटचा भाग या तपासणीमधला शॉर्ट डोज तपासणी पाहिजे. म्हणजे मोटरच्या तपासण्या 3 या ठिकाणी दाखवल्या. रिवाइंडिंग केल्यानंतर 4 तपासण्या, परंतु हे रिवाइंडिंगची नाहीये, तर फक्त ती 3 फेज मोटरची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये. त्यामुळं अर्थ, ओपन आणि शॉर्ट ह्या तिन्ही दोषांची आपण व्याख्या पाहिली, तिन्ही दोषांची आपण लक्षणं पाहिलेली, तिन्ही दोषांची कारणं पाहिली आणि तिन्ही दोषांची तपासणी पाहिली याच्यामध्ये. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे आणि शेवटच्या मुद्द्याकडे हे दोन्ही मुद्दे आपण एकत्र सांगतो. 3 फेज मोटरची दुरुस्ती करायची, त्याच्यानंतर तिची उभारणी करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि दोष काढणे उपाय तर आपल्या प्रत्येक उपकरणामध्ये जे पाहिलेले ते आहेत. आता मोटरची दुरुस्ती करत असताना त्याला खोलावं लागणार. मग मोटरची दुरुस्ती करत असताना या ठिकाणी तुम्हाला त्याचा उल्लेख करावा लागेल की खोलण्याचा क्रम कशा पद्धतीने. त्या खोलण्याचा क्रम तुम्हाला सुरुवातीला सांगावा लागेल. डिसमेंटलिंग ऑफ द 3 फेज मोटर. ह्या डिसमेंटलिंग किंवा खोलणं कशा पद्धतीने, तर आपण सुरुवातीला पाहिले की मोटर जर सप्लायला जोडलेली असेल तर ती मोटर पहिला आकडा आहे मोटर सप्लाय पासून अलग करायची. एक दुसरा, मोटर फाउंडेशन पासून बाजूला घ्यायची. सप्लाय पासून म्हणजे स्टार्टर पासून आलेल्या 3 वायर जे आहेत त्या टर्मिनल प्लेट मधून त्या 3 वायर बाजूला काढायची, सप्लाय वायर बाजूला काढून घ्यायची. त्याच्यानंतर ती फाउंडेशन पासून अलग करायची. फाउंडेशन पासून अलग केल्यानंतर तिचं साईडचं फॅन कव्हर असतंय. आपण ही मोटर अशी या ठिकाणी समोर पाहू, ही समोरची बाजू, ही मागची बाजू, या ठिकाणी इथं फॅन असतो आणि त्याच्यावरती असा कव्हर असतो. ही मोटर, हा शाफ्ट आहे, हे टर्मिनल प्लेट आहे. वरून येणाऱ्या सप्लायच्या वायर अलग करायच्या. वायर अलग केल्यानंतर ती फाउंडेशन पासून बाजूला घ्यायची. फाउंडेशन पासून बाजूला गेल्यानंतर फॅन कव्हर काढून टाकायचं. फॅन कव्हर काढल्यानंतर हा फॅन काढायचा. तुमच्या समोर मोटर आठवायची. मोटर खोलण्याचा क्रम पाठ करायची गरज नाही, ज्या पद्धतीने ते समोर दिसते त्या पद्धतीने. सप्लाय पासून अलग केली, फाउंडेशन पासून अलग केली, फॅन कव्हर बाजूला काढला, त्यानंतर फॅन बाजूला काढला आणि फॅन बाजूला काढल्यानंतर मोटरची या पद्धतीची मोटर दिसणार आहे अशा. ओके, आता काय करायचं? 3 मुद्दे झाले आपले. सप्लाय पासून आले केली, फाउंडेशन पासून आले केली, फॅन कव्हर आणि फॅन बाजूला काढला. चौथा मुद्दा आहे सेंटर पंच आणि हातोडीच्या साहाय्याने या ठिकाणी 1-1 मार्किंग करायचं आणि इकडे 2-2 मार्किंग करायची. का मार्किंग करायची? कारण काय, हे एंड प्लेट बाजूला काढल्यानंतर या बाजूचा एंड प्लेट कोणता, या बाजूचा एंड प्लेट कोणता हे ओळखण्यासाठी 1 मार्किंग केलं असेल तर 1 मार्किंग आणि त्याच्या समोरासमोर जोडायचं. काही जण काय करतात, स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने याच्यावरती अशी रेष मारतात, इथं 2 रेषा मारतात. बॉडी आणि एंड प्लेटला जे कव्हर आहे साईडला त्याला रेष मारतात. म्हणजे मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर हे नट आहेत ते काढून टाकले. त्यानंतर एंड प्लेट दोन्ही बाजूला काढल्या. एंड प्लेट बाजूला काढल्यानंतर रोटर बाजूला काढायचा. रोटर बाजूला काढत असताना सर्वात महत्वाचं आहे तो रोटर आतल्या वाइंडिंगला किंवा कोरला घासणार नाही, त्याची काळजी घ्यायची. ओके, आता हा वाइंडिंगला घासणार नाही. जर मोठा रोटर असेल, मोठी मोटर असेल तर आपल्याला रोटर असं उचलून काढता येणार नाही. तर त्या ठिकाणी काय केलं जातं, या ठिकाणी असा पाईप लावला जातो. या बाजूला एकाने धरायचं आणि ह्या पाईपाला धरून हे मोटर रोटर आतून बाजूला काढायचा. रोटर बाजूला काढल्यानंतर हा पाईप बाजूला काढून घ्यायचा. आता मोटर झाली तुमची या पद्धतीने खोलल्यानंतर ही टर्मिनल प्लेट काढून घ्या. आणि त्याच्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या दुरुस्ती करायच्या. म्हणजे दुरुस्ती करत असताना सुरुवातीला खोलण्याचा क्रम लिहायचा, त्याच्यानंतर दुरुस्ती करायची आणि दुरुस्ती नंतर शेवटी आपण जोडण्याचा क्रम. आणि जोडण्याचा क्रम कशा पद्धतीने बघतोय, तर जोडत असताना ज्या पद्धतीने खोललेलं आहे त्याच्या विरुद्ध क्रमाने आपण त्या ठिकाणी जोडणार आहोत. ओके, आता आपण या ठिकाणी खोललेलं आहे, मोटर खोललेले आहे. खोललेल्या भागांची तपासणी करत असताना 2 भाग करायचे. एक यांत्रिक तपासणी, दुसरी विद्युत तपासणी. आता मोटरची यांत्रिक तपासणीमध्ये काय काय करणार आहे? यांत्रिक तपासणीमध्ये त्याची बेरिंग व्यवस्थित आहेत का,
बेरिंग जाम झाले असेल तर रॉकिल किंवा कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर ग्रीस भरून ती चालू करायची बेरिंग. दुसरं, बेरिंग कार्बन टेट्राक्लोराइड किंवा रॉकेल मध्ये जरी धुतली तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्ले आलाय का नाही बघायचं. बेरिंगच्या मधून अशी 2-3 बोटं घालायची आणि वरचा भाग असतो तो फक्त हलवून घ्यायचा. जर हलत असताना जास्त गॅप पडला तर ती बेरिंग खराब आहे. त्या ठिकाणी त्याच नंबरची, कंपनी बदलली तर चालेल पण त्याच नंबरची बेरिंग त्या ठिकाणी बसवणं गरजेचं. म्हणजे यांत्रिक तपासणीमध्ये बेरिंग तपासली जाते. त्यानंतर आपले कोर निघाले आहेत का हे सगळं पाहिलं जातं. टर्मिनलचे नटबोल्ट, त्याचे वॉशर आहेत का हे सगळं व्यवस्थित पाहिलं जातं. या पद्धतीने यांत्रिक तपासणी झाल्यानंतर त्या मोटरची विद्युत तपासणी घेतात. विद्युत तपासणीमध्ये प्रत्येक वाइंडिंगची अर्थ, ओपन, शॉर्ट या पद्धतीने सगळ्या तपासण्या घेतात. या पद्धतीने तपासणी झाल्यानंतर त्या मोटरची जोडणी करतात. पण मोटर खोलण्या अगोदर सगळ्यात महत्वाचं आहे तिची चालू असताना तिचं तापमान आधी चेक करायचं. जर जास्त तापमान असेल तर त्या मोटरमध्ये शॉर्ट दोष आहे का ही शक्यता असते तर ते पाहू शकता. व्हेंटिलेटर्स असतात जे उष्णतेचं उत्सर्जन व्हावं म्हणून जे व्हेंटिलेटर्स असतात, हे फॅन कव्हर वरती व्हेंटिलेटर म्हणजे असे जाळे असते की जेणेकरून ते पॅक झाले का, ते ब्लोअरचे साईन म्हणजे तापमान चेक करायचं, व्हेंटिलेटर व्यवस्थित आहेत का, धूळ कचरा स्वच्छ केली पाहिजे. त्याच्यानंतर ऑइल वगैरे जर पडलेलं असेल त्याच्यावरती तर ते ऑइल स्वच्छ केलं पाहिजे. बेरिंगची तपासणी केली पाहिजे. बेरिंग रॉकेलचे साईन घेतलं पाहिजे. त्याला ग्रीस केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याचा प्ले आलाय का नाही हे पाहिलं पाहिजे. ह्या वाइंडिंगची अर्थ, ओपन, शॉर्ट दोष तपासणी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मेगरच्या साह्याने त्यांची इन्सुलेशनची ताकद चांगली आहे का नाही हे पाहिलं पाहिजे. पुढे आपण ह्याच्यामध्ये पुढच्या प्रकरणामध्ये अजून सविस्तर बघूया आणि हे गेल्या वर्षी पाहिलेलं. आणि त्याचबरोबर त्याला वार्निश करणं गरजेचं आहे. कधीही मोटरची दुरुस्ती करत असताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या मोटरचं सगळं ओरॉइलिंग करायचं. पावसाळ्याच्या दिवसातच काय करायचं, कारण का पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला मोटरचे जास्त काम नसते. पावसाच्या पाण्यामुळे शेतीची कामं सगळी ती पाण्याची वगैरे गैरसोय नसते, त्यामुळे मोटर चालू नसतं. त्या काळामध्ये काय करायचं, मोटर काढायच्या, बेरिंग स्वच्छ करायची, ग्रीस भरायचं, वाइंडिंग स्वच्छ करायचं, त्याचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजायचा. इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजत असताना तो कसा का असता त्याला वार्निश करायचं आणि ते वार्निश करून त्याच्यामध्ये बल्ब सोडून तो सुकवायचा. हे जर काम केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं सगळ्यात महत्वाचं त्या मोटरचा मेंटेनन्स परत वर्षभर येणार. एकदा पावसाळ्यामध्ये राहील, दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपण फॅनचं बघतो. पुढे जे प्रकरण आहे फॅन कधी खोलला पाहिजे, त्याचा मेंटेनन्स कधी केला पाहिजे. उन्हाळ्यात नाही, थंडीच्या दिवसामध्ये फॅन खोलायचा, त्याचं वार्निश, बेरिंग वगैरे सगळं चेक करायचं आणि त्याच्यानंतर जोडणं. अशा पद्धतीने मोटरची दुरुस्ती केल्यानंतर त्याची उभारणी करणं गरजेचं आहे. उभारणी करत असताना सर्वात महत्वाचं आहे त्याला योग्य क्षमतेची त्रिकोर केबल, योग्य क्षमतेची त्या मोटरची क्षमता आहे त्या क्षमतेची सप्लाय वायर केली पाहिजे. त्या ठिकाणी अर्थिंग असलं पाहिजे. फाउंडेशन नटबोल्ट व्यवस्थित असले पाहिजे. उभारणी करताना ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर त्या मोटरच्या सर्व बाजूला मेंटेनन्स साठी जागा असली पाहिजे. मेंटेनन्स करण्यासाठी कडेला जागा असली पाहिजे, ही काळजी घ्यायची. आणि मोटर आणि पंप बेल्टच्या साहाय्याने जोडलेले असतील तर तो बेल्ट एकाच साईजचा जॉईंट नसावे या पद्धतीची काळजी या ठिकाणी घेतली असली पाहिजे. फाउंडेशन समपातळीत असलं, मोटरचं फाउंडेशन समपातळीत असलं, ही उभारणी करत असताना या काळजी घेतली. तुम्हाला जे नोट्स मी पीडीएफ वरती पाठवणार आहे त्याच्यामध्ये ही सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या पद्धतीने आपण त्या मोटरची उभारणी आपण करत असतो. म्हणजे दुरुस्ती पाहिली, दुरुस्तीमध्ये खोलण्याचा क्रम, त्याच्यानंतर खोललेल्या भागांची दोन पद्धती, एक यांत्रिक तपासणी, विद्युत तपासणी. बेरिंग यांत्रिक तपासणी, वाइंडिंगची तपासणी, विद्युत तपासणी या पद्धती. त्याच्यानंतर खोलण्याचा क्रम, जोडण्याचा क्रम, ज्या पद्धतीने खोललेल्या त्याच्या विरुद्ध क्रमाने जोडण्याचा क्रम, हे झालं दुरुस्ती. त्यालाच ओरॉइलिंग, 3 फेज मोटरचं ओरॉइलिंग कशा पद्धतीने करतात असा प्रश्न विचारला तर हे घ्यायचं. उभारणी
उभारणीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे योग्य क्षमतेची सप्लाय वायर, फाउंडेशन समपातळीत असले पाहिजे, फाउंडेशन नटबोल्ट घट्ट असले पाहिजे, त्याचबरोबर त्याला अर्थिंग केलेलं असलं, मोटरच्या सर्व बाजूनी मेंटेनन्स साठी जागा असली पाहिजे, मोटरचा आणि पंपाची जोडणी करत असताना जो बेल्ट वापरतोय तो बेल्ट सारख्या मापाचा असला पाहिजे. काय बेल्ट थोडा लहान कुठं बारीक वगैरे असं नसलं पाहिजे, ताण योग्य पद्धतीचा असला पाहिजे जर बेल्टच्या पद्धतीने जोडलेलं असेल. अशा पद्धतीने सगळ्या उभारणीमध्ये आपण काय केलं. आता शेवटचा मुद्दा आपण मोटरचा ह्या प्रकरणामध्ये बघत असताना त्या मोटरमध्ये असणारे दोष, कारणे कोणकोणती आणि त्या कारणांचे उपाय काय काय केले पाहिजे ते आपण केले पाहिजे. पहिला दोष नेहमीच असतो, 3 फेज मोटर सुरू होत. 3 फेज मोटर सुरू होत नाही म्हटल्यानंतर सुरुवात कशापासून याची सप्लाय वायर, ज्या सप्लायच्या वायर त्याची तपासणी चेक करायची. सप्लाय वायर व्यवस्थित आहेत का, स्टार्टर व्यवस्थित आहे का, त्याच्यानंतर मोटरकडे यायचं, मोटरच्या ज्या ठिकाणी टर्मिनल आहे या ठिकाणी मोटरचे वायर जोडलेले आहेत, वरून येणाऱ्या वायर या ठिकाणी हे टर्मिनल घट्ट आहेत का, व्यवस्थित आहेत का, त्याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर पुढचं आतल्या वाइंडिंग मध्ये काही दोष आहे का, वाइंडिंग ओपन आहे का, शॉर्ट आहे का, ह्या सगळ्या तपासणी घ्यायच्या. त्याचबरोबर त्याची बेरिंग व्यवस्थित आहे का, बेरिंग व्यवस्थित जाम असेल तर उपाय काय, बेरिंग स्वच्छ करा आणि त्याला ग्रीस भरा. सप्लाय वायर व्यवस्थित नसेल तर सप्लाय वायर चेक करा, जर खराब असेल तर बदला. कनेक्शन लूज असेल तर कनेक्शन चेक करा, त्याचा उपाय काय, घट्ट करा. म्हणजे जी कारण आहेत त्या कारणांचा उपाय त्याच्या समोर लिहायचा. तुम्हाला परीक्षेला 4 मार्काला प्रश्न विचारला जातो, 3 फेज मोटरचे सुरू होत नाही या दोषासाठी कारणे आणि उपाय सांगा. तर दोष लिहायचा, कारणांचा राखाना तयार करायचा, त्याच्या पुढे उपायांचा राखाना तयार करायचा. एक कारण लिहिले त्याचा उपाय काय करायचा. म्हणजे हे झालं पहिलं कारण आहे मोटर सुरू होते. दुसरं कारण आहे मोटर सुरू होते परंतु कमी गतीने. आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे मोटर सुरू होते पण कमी गतीने. पहिलं कारण काय असणार, व्होल्टेज कमी असणार, व्होल्टेज कमी असणार. त्याच्यानंतर दुसरं बेरिंग जाम असणार आहे. तिसरं वाइंडिंग ओपन असेल. आपण ह्या दोषामध्ये बघितलेलं आहे, वाइंडिंग जर ओपन असेल तर मोटर कमी गतीने फिरते, आपण कारण बघितले. तशा पद्धतीचे मोटर कमी गतीने फिरते, व्होल्टेज कमी असेल, ओके, बेरिंग जाम असेल, तिसरा वाइंडिंग ओपन असेल, कनेक्शन लूज असेल तरी त्या ठिकाणी मोटर कमी गतीने फिरते. ही कारण झाली, त्याचा उपाय त्या पद्धतीने. वाइंडिंग बेरिंग जाम असेल, बेरिंग जाम असेल तर रॉकिंगचे साईन स्वच्छ करून त्याला ग्रीस करा. अशा पद्धतीचे उपाय. तिसरं कारण आपण बघू शकतोय की मोटरला हात लावतात शॉक. शॉक बसतो म्हटल्यानंतर अर्थ दोष. कारण काय असणार, येणारी सप्लाय वायर असेल ती बॉडीला स्पर्श करत असते. एक दुसरं आतील वाइंडिंग आहे ते वाइंडिंग कुठेतरी बॉडीला स्पर्श करत असते. ओके, या पद्धतीने त्याची कारण असू शकतात अर्थदोषाची. या पद्धतीने आपण मोटर चालू करतात फ्यूज जातो. हे गेल्या वर्षी सिंगल फेज मोटरच्या बाबतीत बघ, फ्यूज का जातो, मोटरमध्ये शॉर्ट असेल, सप्लाय वायर मध्ये शॉर्ट असेल, वाइंडिंग वायर मध्ये शॉर्ट असेल किंवा बेरिंग पूर्णतः जाम असतील तरी मोटर फिरणार नाही, चालू केली की फ्यूज जातो. ही सगळी कारण आपल्याला तुम्हाला त्याच्यामध्ये सांगावी लागते. ही जनरल आहे, थोडं आपण प्रत्येक प्रकरणामध्ये जे जे पाहिलेले त्या पद्धतीने. फक्त असं लिहायचं नाही की मोटर चालू करतात फ्यूज जातो, तर फ्यूज जातो म्हणल्यानंतर सप्लाय नसेल म्हणजे ह्याची कारण त्याला, त्याची कारण ह्याला. या पद्धतीने योग्य कारण त्याचं कोणतं ते बघायचं आणि त्याचे उपाय त्या ठिकाणी घ्यायचे. अशा पद्धतीने आपण 3 फेज मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर हे सर्व भाग आपण प्रकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण या प्रकरणामध्ये काय काय पाहिलं थोडक्यात आढावा पाठीमागून घेऊया. 10 भाग झाले आपले. ओके, तर थोडक्यात आढावा ह्याच्यामध्ये घेत असताना सुरुवातीला आपण त्या प्रकरणाची व्याख्या, ह्या 3 फेज मोटरची व्याख्या पाहिली. 3 फेज मोटरच्या व्याख्येमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, 3 फेज 440 व्होल्टचं रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये ज्या साधनाच्या सहाय्याने केली जाते त्याला 3 फेज इंडक्शन मोटर असं म्हणतात. किंवा जी मोटर 3 फेज सप्लायवरती चालते त्याला 3 फेज मोटर असं म्हणतात.
उपयोग औद्योगिक क्षेत्रामध्ये शेती. कार्यतत्व पाहिलं इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतं. त्याचे प्रकार पाहिले दोन आहेत, स्क्विरल केज इंडक्शन मोटर, स्लिप रिंग इंडक्शन. स्क्विरल केज, स्क्विरल केजचे दोन प्रकार, सिंगल स्क्विरल केज, डबल स्क्विरल केज. त्यानंतर आपण थ्री फेज इंडक्शन मोटरचं कार्य पाहिलेलं आहे. तीन आकृत्या इथे काढलेले. स्टेटरला सप्लाय देतो, फिरत्या चुंबकीय रेषा निर्माण होतात, त्या फिरत्या चुंबकीय रेषा रोटरला छेदतात. रोटर मध्ये फॅरेडेच्या नियमानुसार स्वतःचा विद्युत दाब निर्माण होतो. विद्युत दाब निर्माण झाला किंवा विद्युत प्रवाह निर्माण झाला की चुंबकीय तत्वानुसार रोटरच्या स्वतःच्या चुंबकीय रेषा निर्माण होतात. म्हणजे काय झालं याच्यामध्ये, स्टेटरच्या चुंबकीय रेषा, रोटरच्या चुंबकीय रेषा यांचा एकूण परिणाम असा होतो की एका बाजूला दाट चुंबकीय रेषा, दुसऱ्या बाजूला विरळ चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि तो रोटर दाट चुंबकीय रेषांकडून विरळ चुंबकीय रेषांकडे ढकलला जातो. अशा पद्धतीने थ्री फेज मोटरचं कार्य करतं. सिंक्रोनस वेग म्हणजे काय, फिरत्या चुंबकीय रेषांच्या गतीला सिंक्रोनस वेग म्हणतात. प्रत्यक्ष वेग म्हणजे काय, रोटरचा जो वेग असतो त्याला प्रत्यक्ष वेग, तो टेकोमीटरच्या सहाय्याने मोजला जातो. हा कसा काढला जातो, सूत्राच्या सहाय्याने. NSE बरोबर 120 F. 120 F म्हणजे फ्रिक्वेन्सी भागिले P म्हणजे पोल. या सूत्राने सिंक्रोनस वेग काढला जातो. प्रत्यक्ष वेग टेकोमीटरच्या सहाय्याने काढला जातो. स्लिप म्हणजे काय, सिंक्रोनस वेग आणि प्रत्यक्ष वेग या दोन्ही मधील फरकाला स्लिप असं म्हणतात. ती कशात काढली जाते, टक्केवारीमध्ये काढली. ती किती असली पाहिजे, +-5. त्याच्यानंतर टॉर्क म्हणजे काय, रोटरच्या बलास टॉर्क असं म्हणतात. स्टार्टिंग टॉर्क म्हणजे काय, मोटर चालू केल्या जो टॉर्क असतो त्याला स्टार्टिंग टॉर्क. रनिंग टॉर्क म्हणजे काय, मोटर चालू केल्यानंतर काही वेळाने जो टॉर्क राहतो त्याला रनिंग टॉर्क. मोटरची रचना आपण बघितली. मोटरच्या रचनेमध्ये दोन भाग बघितले, स्टेटर आणि रोटर. स्टेटर आणि रोटर पाहत असताना स्टेटरचे वेगवेगळे भाग बघितले. स्टेटरमध्ये स्लॉट बघितला, कोर बघितले, एंड प्लेट, टर्मिनल प्लेट, नेम प्लेट, हे सगळं पाहिलं. वाइंडिंग पाहिलं, रोटर पाहिला, रोटरचे शाफ्ट पाहिला, स्क्विरल केज रोटर, बेरिंग, या पद्धतीने त्या ठिकाणी पाहिलं. मोटरचं वेग नियंत्रण तीन पद्धतीने करतात, व्होल्टेज नियंत्रण पद्धत, फ्रिक्वेन्सी नियंत्रित पद्धत आणि पोलच्या संख्येमध्ये बदल करून वेग नियंत्रित केलं जातं, हे या ठिकाणी पाहिलं. मोटरची फिरण्याची दिशा कशा पद्धतीने बदलली जाते हे पाहिलं. फिरण्याची दिशा बदलत असताना ज्या तीन वायर आहेत त्या तीन वायरपैकी दोन वायरची अदलाबदल केली तर त्या मोटरची फिरण्याची दिशा बदलली जाते. त्यानंतर मोटरची तपासणी कशा पद्धतीने घेतात ते आपण पाहिलं. मोटरचे अर्थदोष तपासणी, ओपन दोष तपासणी आणि शॉर्ट दोष तपासणी पाहत असताना ह्या तिन्ही दोषांची व्याख्या पाहिली, त्याची लक्षणं पाहिली, त्याची कारणं पाहिली आणि त्याच्यानंतर त्याची प्रत्यक्ष तपासणी कशी करतात हे त्या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर आजच्या तासाला आपण त्या मोटरची दुरुस्ती ओरालिंग कशा पद्धतीने करतात, त्याची उभारणी कशा पद्धतीने करतात हे पाहिलं आणि शेवटचा मुद्दा पाहिला होता मोटरचे दोष, कारणे आणि उपाय कशा पद्धतीने, त्याचे उपाय काय, हे सगळे या प्रकरणामध्ये सविस्तर पाहिलं. आपणा सर्वांना सूचना आहे, मी वारंवार सांगतो, हे 10 भाग या प्रकरणाचे झाले, 9-10 झाले जे असतील. जेवढे भाग झालेले तेवढे भाग तुम्ही अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक भागाचा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे, प्रत्येक भागामध्ये काय काय शिकवलेलं आहे याची सविस्तर माहिती ऑफलाईनला तासाला आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे, ह्याची काळजी घ्यायची लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपण सर्व प्रकरण या पद्धतीने पाहिलेले. पुढच्या तासाला आपण यातलंच 3 फेज मोटर रिवाइंडिंग कसं आहे, म्हणजे हे मुद्दाम मी पुढचं प्रकरण काय घेतोय आपल्याला कंटिन्यू ते कळलं. रिवाइंडिंग कशा पद्धतीने करायचं हे आपण या ठिकाणी पुढच्या तासाला पाहणार आहोत.